संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस थांबत नसल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। याबाबत एसटी महामंडळाच्या कारभाराविरोधात घारगावकरांनी तीव्र संताप व्यक्त केला असून मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। पठार भागातील घारगाव हे महत्त्वाचे व केंद्रस्थानी असलेले गाव आहे। येथे मोठी बाजारपेठ असून परिसरातील अनेक गावातील नागरिकांची ये जा येथे होत असते। दररोज मोठ्या संख्येने नोकरदार, व्यापारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी संगमनेर तसेच आळेफाटा येथे प्रवास करत असतात। शासनाने महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासात विशेष सवलती जाहीर केल्या असल्या तरी घारगाव येथे एसटी बसेसच थांबत नसल्याने या सवलती केवळ कागदावरच उरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। अनेक प्रवासी तब्बल 2-2 तास बसची वाट पाहून बस न थांबल्याने नाईलाजाने खाजगी वाहनांचा आधार घेत आहेत। यामुळे आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। सध्या परीक्षांचा काळ सुरू असून विद्यार्थ्यांची गैरसोय अधिक वाढली आहे। परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी विद्यार्थी दीर्घ वेळ थांबूनही बस मिळत नसल्याने पालकांना खाजगी वाहनांची व्यवस्था करून मुलांना परीक्षा केंद्रांपर्यंत सोडावे लागत आहे। याचा मानसिक व आर्थिक ताण पालकांवर पडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। लांब पल्ल्याच्या सर्वच एसटी बसेस घारगाव येथे थांबल्या पाहिजेत। प्रवाशांच्या सोयीसाठी नियंत्रकाची नेमणूक करावी अशी मागणी घारगावकरांनी केली आहे। वारंवार तक्रारी करूनही एसटी प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत येत्या काळात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। एसट्या अजिबात थांबत नाही। प्रवासी असून सुद्धा त्या ठिकाणी ते अति वेगाने गाडी काढतात आणि या ठिकाणी जवळजवळ 5-5 प्रवासी प्रत्येकाने रस्त्यावर उभे राहतात आणि शासनाने एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी महिलांसाठी एवढ्या सवलती काय उपयोग आहे? जर पालकाला जर आपल्या विद्यार्थ्यांना मोटरसायकलला परीक्षेला घेऊन जाण्यासाठी संघ जावं लागलं असेल, त्याचप्रमाणे आळ्या फाट्याला कॉलेजचे पेपर देण्यासाठी मोटरसायकल आपल्या मुलाला घेऊन जावं लागत असेल तर या ठिकाणी या प्रवाशांच्या सोयीसाठी ठेवलेली एसटी महामंडळाचा उपयोग आहे। या ठिकाणी आम्ही सर्वजण नागरिक या ठिकाणी प्रवासी अशी विनंती करतो, या ठिकाणी सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या घारगाव या ठिकाणी थांबाव्यात, त्याचबरोबर प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर यावे लागेल। या ठिकाणी असे आपण प्रशासनाला आम्ही विनंती करतो। आम्ही सर्वजण घारगाव परिसरातील लोक आज घारगाव या ठिकाणी रोडवर उभे आहेत। या ठिकाणी अनेक वेळा आंदोलन झाली, अनेक वेळाला प्रशासनाला माहिती दिली, तरी पण घारगाव स्टॉपला एसटी बस थांबत नाही। अनेक आजारी पेशंट असतात, संगमनेरला पुण्याला जाणारे लोक असतात, परंतु इथे न थांबल्यामुळं प्रवाशांचे अतोनात हाल होतात। अनेक वेळा सांगूनही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं। कृपया प्रशासनाने याची दखल घ्यावी। त्याचप्रमाणे या ठिकाणी एसटी डेपोचा माणूस मागे ठेवला होता, तो इथं राहत नसल्यामुळं एसटी जिथं थांबते तिथं बाकीच्या ट्रक लागले जातात, त्याच्यामुळे एसटीला थांबायला जागा उरत नाही। कृपया प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं अशी सर्वांच्या तर्फे विनंती करतो। म्हणजे घारगाव हे एक मध्यवर्ती ठिकाण आहे। तिथून संगमनेर, आळेफाटा या ठिकाणी कॉलेजला जाणारी मुलं आहेत, परंतु अनेकदा एसटी बस थांबत नसल्यामुळं त्यांना तिथून जाणारा खाजगी वाहनांशिवाय पर्याय राहत नाही। त्याचबरोबर घारगावला येणारे जे बाहेरून येणारे प्रवासी आहेत त्यांना अनेकदा इथं खाजगी गाड्यांमध्ये जावं लागतं, इथं थांबा नाहीये असं बऱ्याचदा सांगितलं जातं किंवा थांबण्याचा इथं कंटाळा करतात। मग एसटी महामंडळ बहुजन सुखाय बहुजन हिताय त्यांच्या या ब्रिजाला कुठं जागत नाही आणि त्यामुळे अनेकदा या ठिकाणी महिलांना जायला जर खाजगी वाहन जर आलं तर काही वेळेला अनेकदा आजूबाजूला 15-20 किलोमीटरवरती गावं आहेत, परंतु इथं जर बसेस जर वेळेत थांबल्या तर खाजगी वाहनाने जाण्याची त्यांना काही गरज राहणार नाही आणि वेळेत त्यांचा प्रवास सुखरूप होईल। तेव्हा एसटी महामंडळाने इथं अधिकृतरित्या बसेस थांबल्याच पाहिजे अशा दृष्टीने नियोजन केलं पाहिजे। आणि मगाशी आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे इथं एसटीचा माणूस असला पाहिजे। इथं एसटी महामंडळाने हा थांबा अधिकृतरित्या सर्व बसेस थांबायला सांगितल्या तर बाकीच्या बस खाजगी
एस.टी. महामंडळाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन प्रवाशांची गैरसोय दूर करावी अशी अपेक्षा परिसरातून व्यक्त केली जात आहे. तर यावेळी बोटा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शांताराम वाकळे, रमेश आहेर, ॲडव्होकेट अरुण आहेर, बाळासाहेब आहेर, माजी उपसरपंच संदीप आहेर, तुळशीनाथ भोर, रौफ शेख, हरिदास आहेर, विकास घाटकर, महेश घाटकर यांसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, गारगाव.